कदाचित पक्षश्रेष्ठीला पण असं वाटत असेल की ही जबाबदारी मी पेलवू शकतो, या गळतीला मी कुठेतरी डॅमेज लिकेज जे आहे लिकेज त्याला मी कुठेतरी थांबवू शकतो। शिवसेना महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सोबतच कोणाची घर वापसी होते ते देखील पाहूया। माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी गेल्या 6 दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। विलास शिंदे यांच्या जागेवर नाशिक शिवसेना महानगर प्रमुख म्हणून तात्काळच मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी मामा राजवाडे यांनी पक्षाची गळती थांबवण्यासाठी तसेच डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। माझी पहिली प्रतिक्रिया हीच असेल, पक्षाची जी गळती चालू आहे आणि पक्षश्रेष्ठीने जे उद्धव साहेब असो, आदित्य साहेब असो किंवा राऊत साहेब असो, यांनी या माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर एवढी मोठी जबाबदारी दिली। मला कल्पनाही नव्हती की मला एवढी मोठी जबाबदारी ही शिवसेनेकडनं मिळेल। कदाचित पक्षश्रेष्ठीला पण असं वाटत असेल की ही जबाबदारी मी पेलवू शकतो, या गळतीला मी कुठेतरी डॅमेज लिकेज जे आहे लिकेज त्याला मी कुठेतरी थांबवू शकतो। मात्र अवघ्या 6 दिवसातच मामा राजवाडे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली असं बोललं जात आहे। मामा राजवाडे हे शिवसेना उपनेते सुनील बागुल यांचे कट्टर समर्थक मानले जातात। मात्र आज सुनील बागुल हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे मामा राजवाडे देखील प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे संकट मोचक तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मनपामध्ये 100 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार केला। सध्या नाशिकमध्ये भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। मामा राजवाडे सुनील बागुल यांच्यासोबत नाशिक पूर्व मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवलेले माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे देखील जाणार आहेत। तसेच माजी नगरसेवक कमलेश बोडके यांची देखील भाजपमध्ये घर वापसी होणार असल्याचं बोललं जात आहे। त्याबरोबरच माजी नगरसेवक सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने यांचा देखील आज मुंबईमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप असे दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले। त्यामुळे आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणूक काळात भाजपला एकला चलो रे नारा हा नक्कीच महायुतीत वाटाघाटी न करता संपूर्णपणे सक्षम लढवणार असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव